इकडे प्रकाश आंबेडकरांनी मवियाला अल्टिमेटम दिला आणि त्यानंतर मवियामध्ये धावाधाव सुरू झाली। आता मवियानं प्रकाश आंबेडकरांसमोर 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। वंचित बहुजनच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाची यादी जाहीर होणार आहे आणि आंबेडकरांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। तर सुधारित प्रस्ताव येण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर काय नेमकं म्हणाले होते तेही आपण पाहूया। माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही। युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हेवेदावे हे आम्ही येऊ दिले नाही, पर जिथे चळवळीलाच अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे। आम्ही त्यांना दिला की आम्ही त्यांना 4 जागा देऊ शकतो, म्हणजे एकत्र देऊ शकतो, म्हणजे आपण लढू शकतो एकत्र। त्याच्यामध्ये अर्थात अकोला सुद्धा आहे, अकोला सुद्धा आहे आणि इतर 3 जागा आहेत। आता आमच्या असं लक्षात आलंय किंवा त्यांच्या बोलण्यातून की त्यांना 4 जागांचा प्रस्ताव मान्य नाही, तरीही आम्ही सगळे या मताचे आहोत की बाळासाहेब आंबेडकरांशी आम्ही पुन्हा सगळे मिळून चर्चा करू आणि निश्चित सकारात्मक मार्ग काढू।